अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. कशी आहो सगळी? उम्मीद करताय सगळी बेसत असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता चालला आहे कामल्याला आणि मम्मीने थोडीशी मच्छी घेतला नाही. ती मला बोलते जा बहिणीसला पोचवणे. मच्छी काय आहे तुम्हाला मी दाखवत आहे. एक मिनिट हां, बघून द्या पिशवीतलं काय दिलं हे. ही बघा आतलं मच्छी आहे आणि ही अंगूर आहे. मच्छी कसली आहे बोलली हो? माकली आम्ही माकली बोलतो. आणि अंगुरा हाय आली होती काय 100 रुपये 2 किलो. येतात 4-4 दिवसांनी आणि बेस भात आहे माशाल्लाह. आता रमजान पण आलेलं आहे, सगळं फ्रूट दाराशी येतं. हे आमचं नेबर आहेत इफ्तिकार भाई आणि हे शिपवर असतात. पण आत्ता बिमार झालं मगून कंपनीने त्यांना हाया पाठवला. तुर्कीला ॲक्च्युली हॉस्पिटलला ह्यांना नेलेन. अटॅक आला होता मायनरचा. थंडी मोप असल्यामुळं आहे ना त्यांचे जे हार्टचं जे वॉल आहे ते थोडंसं आकसलं होतं. तर तुर्कीला त्यांची इन्स्टंट ट्यूब टाकून एन्जिओप्लास्टी झाली. इफ्तिकार बाय दाखवा जरा खतं झाली होती ती. तर आता बघा ह्या अशी एन्जिओप्लास्ट केले आणि 4 ब्लॉकेज होते, त्यातला इन्स्टंट ट्यूब टाकले. ओके. आणि पुरं आता इलाज करायसाठी मी मेडिकवर हॉस्पिटल मुंबई खारघरला आहे. अच्छा. एकूण टोटल ब्लॉक किती होतं? 5 ब्लॉकेज होते, 4 ऑपरेट झाले आणि एक आतला आहे आणि मग बारीक आहे तो मुश्किल आहे. त्यासाठी बोलते डॉक्टर बोलते दवाने आपण त्याला ऑपरेट करू. अच्छा. आणि तो दुसरे गावठी नुस्खा काय करता तुम्ही? गावठी नुस्खा खायची पानं असतात ती 2 पानं, 4 लसणाचे बियो, थोडासा अद्रकचा तुकडा, सुब्याला त्यांचा रस बनवता आणि 1 चमच मध मंदीतला मिक्स करून पितात. अच्छा. ही बघा ही इफ्तिकारबाईची पोरगी आहे आयशा. आता खेळायला खालती उतरले. तर दुआ करा तुम्ही इफ्तिकार भाईसाठी. इन्शाल्लाह. तर रमजान महिना पण येते, सगळ्यांनी दुआ करा जल्द अल्लाह ह्यांना शिफा दे. हां, तर चला आता आपण निघूया. जाताना आपल्याला चिकन घ्यायचं आहे रस्त्यातनं. गाडीला ह्या स्टार्टिंगला चालू केल्यानंतर आहे ना 2 मिनटं आपल्याला थांबायला लागतं. लगेच काय जाता येत नाही. त्या गाडीला नवीन गाड्यांना थोडासा हा प्रॉब्लेम आहे की 2 मिनटं त्यांची रेस कमी होऊन आपल्याला थांबावं लागतं. तर चला आता निघायचं आपण. चला निघूया. सिस्टरला फोन केला आम्ही येत आहे. ती बोलते येताना चिकन घेऊन ये. तर आता 2-2.25 किलोचे हातनं घेत आहे आणि घेऊन जाऊ मग आपण. सव्वा किलोचे 2 आहेत ना? हां दे. हां दे चालेल. चला आता आपले चिकन तयार झाले. तर अल्हम्दुलिल्लाह आपली जी बानकोटची व्हिडिओ होती ना ती मोप फर्स्ट क्लास चालली. मोप शुक्रिया तुमच्या लोकांचा ॲप्रिशिएट केल्याबद्दल. आणि हा पार्ट 1 होता. इन्शाल्लाह रमजान नंतर पार्ट 2 येईल. आता रमजानात सध्या तेवढे व्हिडिओ येणार नाही कारण पॉसिबल नाही आहे रोजा धरून व्हिडिओ करणं. थोडेफार इफ्तारी वगैरेचे व्हिडिओज येतील इन्शाल्लाह ताला. तर उम्मीद करताय की तुम्ही चॅनलवर माझ्या पुरा रमजान महिना येऊन जाऊन असाल इन्शाल्लाह ताला. कमेंट पण करत जा, लाईक पण करत जा व्हिडिओजना. चला आता इन्शाल्लाह आपण डायरेक्ट कामल्यातलन मिळू. फायनली आपण कामल्यातलन पोचल्या. हे बघा कामला गाव. तुम्हाला लॉंग शॉट दाखवत आहे सगळं. अस्सलाम वालेकुम. काय नाव आहे तुमचा? मुख्तार दुकानदार. काय करता? गाडी चालवता, ड्रायव्हर आहो. ड्रायव्हिंग करता? माशाल्लाह. मग आज काय गेल्या ना? आज काय गेल्या नाही. अच्छा. मशीदचं काम चालू आहे ना? हा कलर चालू आहे. मी तुम्हाला दाखवता हा मशिदीला कलर होते. रमजानचा महिना चालू आहे. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. तुमचं काय नाव आहे? फैज अहमद. काय करता? काही नाही सध्या रिटायर्ड. मजेत आहो ना? हो. चला माशाल्लाह. हाय मी तुम्हाला दाखवत आहे. ही कामल्याची मस्जिद आहे आणि बघा रमजानचा प्रत्येक ह्या रमजानच्या टायमातलं मशिदीला कलर वगैरे होत असतं. ह्या कामल्यातला तुम्हाला मी दाखवता. ह्या बघा मशिदीचा कलरचा काम चालू आहे माशाल्लाह. हे बघा बेहतरीन एकदम माशाल्लाह. पहिल्यासारखा जरा कामल्याच्या मशिदीतलं नपून जा. या बघू रमजानची तयारी चालू आहे. हाय आपण माशाल्लाह. बघा वजूखाना बघा मग बेहतरीन माशाल्लाह.
हे बघा أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر 3-4 दिवस चॅनलवर काही टाकला नव्हता. एक छोटी मोठी तरी व्हिडिओ आली पाहिजे, कारण यूट्यूबच्या अल्गोरिदमला वाटला पाहिजे की रेग्युलर काम होते. उम्मीद करता ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.